Programming tutorial. Okay. In last session we had learned about the Java tokens and data types available in the Java. Okay, so in this session we are going to learn about how to declare the variables. Okay, how to assign the values to the variables. Okay, and what is the scope of the variable, or how to define the lifetime of the variable in the Java. Okay, so let's see what is meant by variable. As you learn the C and C++ language, you know that the variable is nothing but what? It is used to store the temporary data or value of that data is nothing but the variable. Okay, it is a unit of storage in a Java program. Okay, टेम्पररी एखादी व्हॅल्यू जर स्टोअर करून ठेवायची झाली तर त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. व्हेरिएबल इज नथिंग बट व्हॉट? इट इज अ नेम टू द मेमरी लोकेशन. ज्या लोकेशनला तुमचा एखादी व्हॅल्यू स्टोअर असणार आहे, ओके, ती व्हॅल्यू ॲक्सेस करण्यासाठी किंवा त्या मेमरी लोकेशनला जे नाव दिलेलं आहे आपण त्याला व्हेरिएबल म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सपोज INT A इज इक्वल टू 10. ओके, आता 10 ही व्हॅल्यू तुमच्या कुठल्या तर मेमरी लोकेशनला सेव्ह असणार आहे. त्या मेमरी लोकेशनला नाव हे ए म्हणून दिलेलं असणार आहे. ओके, सो जेव्हा तुमचा प्रोग्राम रनिंगमध्ये असतो, ओके, त्या प्रोग्राम रन होत असताना टेम्पररी एखादी व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी जे युनिट यूज केलं जातं त्याला व्हेरिएबल म्हणतात. ओके, सो व्हेरिएबल इज अ युनिट ऑफ अ स्टोरेज इन अ जावा प्रोग्राम. ओके, अ व्हेरिएबल is also called as container which holds the value while Java program is executed. ओके, एकदा का तुमचा प्रोग्राम रन झाला, ओके, आणि क्लोज तुम्ही केला तर त्या मेमरी लोकेशनवरची ती व्हॅल्यू काय होणार आहे? इरेज होणार आहे. दॅट्स वाय द व्हेरिएबल इज नथिंग बट यूज टू स्टोअर द टेम्पररी व्हॅल्यू. ओके, म्हणजे हा एक कंटेनर आहे, एक मेमरी लोकेशन आहे जिथं व्हॅल्यू स्टोअर असणार आहे जेव्हा तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होत असतो. ओके, सो when you declare a variable you want to assign the data type. ओके, त्याच्यानुसार त्या डेटा टाईपनुसार तेवढी मेमरी अलोकेट केली जाईल आणि तिथे ती व्हॅल्यू स्टोअर केली जाईल. ओके, कॅन ऑल्सो से दॅट द व्हेरिएबल इज नथिंग बट वॉट? इट इज अ नेम टू द मेमरी लोकेशन. ओके, सो keep in mind that to store for the temporary storage, okay, or to store the temporary value, the programming languages use the variables, and variable is a memory location, name of the memory location, or you can say that it is a unit of the storage, or you can say that it is a container which holds the value. Okay, so certain rules are there when you are going to define the variables. Okay, जे तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार आहेत. Okay, so first rule is nothing but what? The variable names may be any length but must starts with the letter $sign or underscore. Okay, variable name which is also called as identifier. ओके, जसं आपण आयडेंटिफायरच्या वेळी बघितलं, आयडेंटिफायर डिफाईन करताना तुम्ही कितीही लेनचा आयडेंटिफायर किंवा व्हेरिएबल क्रिएट करू शकता जावामध्ये. त्याच्यामध्ये लेटर्स, डिजिट्स, सायन्स यूज करू शकताय, परंतु व्हेरिएबलचं नाव हे एकतर लेटरनं स्टार्ट व्हायला पाहिजे किंवा डॉलर किंवा अंडरस्कोर साईननं स्टार्ट व्हायला पाहिजे. डिजिटनं आपण व्हेरिएबलचं नाव स्टार्ट करत नाही. व्हेरिएबल आर नॉट स्टार्टेड विथ द digits or numeric data. Variables can never use a special character like plus, minus, and, star, hash, etc. स्पेशल कॅरेक्टर्स जे जावामध्ये यूज केले जातात त्याला एक स्पेशल मिनिंग कंपायलर करून दिलं जातं. त्यामुळं हे जे स्पेशल कॅरेक्टर आहेत ते व्हेरिएबल डिक्लेअर करताना तुम्ही यूज करू शकत नाही. ओके, there is no space allowed when you are going to declare the variable names. जेव्हा एखाद्या व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो त्यावेळी त्याच्यामध्ये स्पेस अलाउड नसणार आहे. ओके, नेक्स्ट इज नथिंग बट व्हेरिएबल नेम मे कंटेन नंबर, कॅरेक्टर, $sign and underscore, but variable can't start with the number, जसं आपण आता बघितलं. रिझर्व वर्ड्स कॅनॉट बी यूज ॲज व्हेरिएबल नेम्स लाईक क्लास, मेन, INT. फॉर एक्झाम्पल, जे काही कीवर्ड्स तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेजला रिझर्व करून ठेवलेले आहेत, यू कॅनॉट यूज दॅट कीवर्ड्स ऑर रिझर्व वर्ड्स while you are going to declare the variables. Okay, keywords तुम्ही व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर करू शकत नाही. ओके, अगेन द व्हेरिएबल नेम मस्ट बी युनिक इन इट स्कोप. आता स्कोप म्हणजे काय आपण बघायचं आहे की वेगवेगळे स्कोप्स. व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय? तो व्हेरिएबल कुठं ॲक्सेस केला जाऊ शकतो. ओके, जिथं एखादा व्हेरिएबल ॲक्सेस केला जाऊ शकतो तिथं त्याचं नाव हे युनिकच असलं पाहिजे. सो दिस इज नथिंग बट वॉट? द व्हेरिएबल. ओके, सो सी हाऊ टू डिक्लेअर द व्हेरिएबल.
The variable declaration is nothing but you want to define the data type. ओके, कुठल्याही व्हेरिएबल डिक्लेअर करताना त्याच्या अगोदर तुम्हाला त्याचा डेटा टाईप डिक्लेअर करावा लागेल. ओके, सो यू वॉन्ट टू डिफाईन द डेटा टाईप. ओके, इथं डेटा टाईप INT यूज केलेला आहे. देन व्हेरिएबल नेम. ओके, दिस अ 2-stage प्रोसेस. ओके, डिक्लरेशन अँड दिस इज इनिशियलायझेशन. व्हेरिएबल डिक्लरेशन अँड व्हेरिएबल इनिशियलायझेशन. ओके, सो डिक्लेअर करताना व्हेरिएबल काय करावं लागेल तुम्हाला, फर्स्ट डेटा टाईप लिहावं लागेल आणि व्हेरिएबलचं नाव लिहावं लागेल. ओके, आणि त्याला व्हॅल्यू असाइन करताना किंवा व्हेरिएबल इनिशियलाइज करताना व्हेरिएबलचं नाव इज इक्वल टू आणि जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्हाला असाइन करावी लागेल. सो सी हिअर एज नावाचा एक व्हेरिएबल इथे डिक्लेअर केलेला आहे ज्याचा डेटा टाईप INT आहे. ओके, आणि ज्याच्यामध्ये व्हॅल्यू असणार आहे 20. एज इज इक्वल टू 20. ओके, सो एक मेमरी लोकेशन डिफाईन केलं जाईल. ओके, ज्या मेमरी लोकेशनला नाव दिलं जाईल एज आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली जाईल 20. ओके, सो कंटेनर नेम्ड एज holding the value 20. Okay. So you can combine these two steps into the one step, that is variable declaration and initialization in one line, that is data type variable name is equal to value. Okay. So INT age is equal to 20. age नावाचं एक व्हेरिएबल आपण तयार केलं, मेमरी लोकेशन तयार केलं ज्याचा डेटा टाईप इंटिजर आहे. इंटिजर असल्यामुळे त्याला किती बाईट लागणार आहेत, 4 बाईट लागणार आहेत. तेवढी मेमरी अलोकेट केली जाईल आणि तिथं त्या मेमरीमध्ये 20 ही व्हॅल्यू जी आहे ती स्टोअर केली जाईल. सो दिस इज ऑल अबाउट द व्हेरिएबल डिक्लरेशन अँड द इनिशियलायझेशन. सो सी what are the types of the variables and the scope of the variable is there. Okay, so when we discuss or when we started this unit, okay, while comparing the C++ and Java, we already learn about Java does not contain the global variables. Okay? Unlike the C and C++, there is a no global variable declared in the Java. Java मध्ये global variable declare केले जात नाहीत. Okay? So Java मध्ये variable कुठं डिक्लेअर करायचा आणि तो कुठं कुठं ऍक्सेस होऊ शकतो, which is nothing but called as a scope. Scope of the variables means what? When you declare the variable, तो variable तुमच्या throughout the program मध्ये कुठं ऍक्सेस होणार आहे, which is nothing but called as the scope of that variable or the lifetime of that variable. Okay. So see, a variable, local variable means what? A variable that is declared inside the method is called as a local variable. Okay. Instance is nothing but the variable that is declared inside the class but outside the method is called as an instance variable. And the class variable is nothing but the variable that is declared as a static or the class or declared in the class is called as a class or static variable. Okay. Actually, there are the two types of the variables in the Java, that is a variable declared in the method and the variable declared in the class. Okay, that is when you define the method, okay, and if you declare the variable inside that method, which is called as a local variable to that method. Okay. The variable that is declared inside the class but outside the method is called as a इन्स्टन्स व्हेरिएबल. म्हणजे तो क्लासचा व्हेरिएबल असणार आहे. जेव्हा एखादा व्हेरिएबल तुम्ही स्टॅटिक व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर करताय, विच इज कॉल्ड ॲज अ स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ द व्हेरिएबल. द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट हाऊ टू डिक्लेअर द व्हेरिएबल अँड हाऊ टू. सो सी द वन एक्झाम्पल. सपोज I define the class var. Okay, that is variable. Okay, inside that I want to declare the variable. Okay. So let's see here, suppose I define that size as a 20. Okay, then define the main method public static void main. Use the string. Okay. Again, see here how to declare the variable. Suppose int a. Okay, a is equal to 100. Okay, or you can combine that one into the one step, that is int a is equal to 100. Okay. To
define that one. Okay, to print the value of the variable, use system.out.print method. Okay, if I only define the a is equal a, system.out.print a means what? Whatever the value of the a is printed here. Okay. So let's see, save it as what? As in the bin folder, that is class name that contains the main method dot java extension. Okay, so compile it, that is java c var dot java. Okay, so class var is not allowed. As of release 10, var is restricted type name, so you cannot use, this is keyword. Okay, so instead of that one I can use the var1. Okay, so save as var1 dot java. Okay, so कीवर्ड असल्यामुळे आपण तो यूज करू शकत नाही ॲज अ आयडेंटिफायर. जावा सी var1 dot java. Okay, it is compiled successfully. Java var1, what is the expected output? जो काय a ची व्हॅल्यू आहे तिथं प्रिंट व्हायला पाहिजे, दॅट इज द 100. ओके, समजताय? सो द व्हॅल्यू इज नथिंग बट व्हॉट, द व्हेरिएबल इज नथिंग बट व्हॉट, दिस इज memory location where the value is stored. Okay, so this is called as declaring the variable, initializing that and printing that. Okay, another point is that you can use the dynamic initialization. Okay, that is initializing a variable at a runtime is called as a dynamic initialization. Okay, Java allows a variable to be initialized dynamically using any expression valid at the time of variable is declared. डायनॅमिक इनिशियलायझेशन म्हणजे काय? दॅट इज जेव्हा रन टाईमला एखादा व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करताय आणि इनिशियलाइज करताय त्याला डायनॅमिक इनिशियलायझेशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, सपोज आय वॉन्ट टू डिक्लेअर अनादर हियर. ओके, एक वन व्हेरिएबल दॅट इज int b is equal to 200. Okay, and int c is equal to a plus b. Okay, so this is called as what? The dynamic initialization. Okay, आता सी ला आपण डायरेक्ट व्हॅल्यू असाइन केलेली नाही आहे. ओके, रन टाईमला सी ला व्हॅल्यू असाइन होणार आहे कुठली? ए प्लस बी, जी काय व्हॅल्यू असेल ती सी ला असाइन होणार आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक इनिशियलायझेशन. ओके, दॅट इज व्हेन द व्हेरिएबल इज इनिशियलाइज ॲट द रन टाइम. दिस इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक इनिशियलायझेशन. सो सी, सपोज आय वॉन्ट टू प्रिंट हियर control C. Okay, suppose here control V, again control V is there. Okay, and if I assign here value of a is, okay, use the concatenate sign here. Okay, then value of b is, okay, then b, then addition of a and b is, okay, plus c. So see here, the variable a and b is defined statically. Okay, and c is nothing but this initialization is called as a dynamic initialization because at the runtime whatever the value of a and b is assigned here and then it is assigned to the c1. Okay, so see the output one. Sorry, b, value of b. Here I forgot to assign the concatenate sign. Okay, so see here. Okay, so see
value of A is 100, value of B is 200, and addition of A and B is 300. Okay, so it is printed at the one line because you use the print method. Instead of that, if you use the print ln, it will be printed on the next line. Okay, so this is a difference between the print and the print ln one. Okay, when you use the print method, it will be printed on the same line, and if you use the print ln, it will be printed on the next line. Okay, so value of A is 100, B is 200, and value of addition of A and B is 300 is the output. Okay, the point is that you can assign the variable at the runtime also. This is called as a dynamic initialization. Okay, namaste. This is called as a dynamic initialization. So up to now we have learned what is variable, what are the rules for naming the variables, how to declare and initialize the variables, what are the types of the variables, okay, how to assign or initialize the variable dynamically. Okay, so now it's time to learn what is the lifetime of the variable. What is the scope of the variable? Scope of the variable means what? Lifetime of the variable means what? एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर तो तुमच्या थ्रूआउट द प्रोग्राममध्ये कुठं कुठं ॲक्सेस होतो, विच इज कॉल्ड ॲज अ स्कोप ऑफ दॅट व्हेरिएबल और लाईफ टाईम ऑफ दॅट व्हेरिएबल. एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला व्हेरिएबल तो ॲक्सेस होत नसेल तर आउट ऑफ स्कोप तुमचा व्हेरिएबल गेलेला असणार. सिम्पली कीप इन माइंड दॅट द स्कोप अँड द लाईफ टाईम ऑफ द व्हेरिएबल इज नथिंग बट व्हॉट, at which place you can access or able to access that variable is called as what? The scope and lifetime of that variable. Okay, so you can know that in Java you cannot define the global variables. Okay, so you can define the variable inside the block. Okay, so you can say that the scope of the variable is nothing but what? इन द ब्लॉक. आता इथं बघा, हा व्हेरिएबल कुठं ॲक्सेस होणार आहे? जिथं त्याचा स्कोप असणार आहे. सो कीप इन माइंड दॅट जावामध्ये एखादा व्हेरिएबल हा किंवा त्याचा स्कोप डिफाईन करण्यासाठी ब्लॉक यूज करतात. ब्लॉक म्हणजे काय? ओपन कर्ली ब्रेसेस अँड क्लोज कर्ली ब्रेसेस इज कॉल्ड एज अ ब्लॉक. सो सी हियर, Java allows variable to be declared within any block. कुठल्याही ब्लॉकमध्ये तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकताय. A block is begun with opening curly brace and ended by closing curly brace. Okay? A block defines a scope. Thus, each time you start a new block, you are creating a new scope. A scope determines what objects are visible to the other parts of your program. It also determines the lifetime of those objects. सो सगळ्यात महत्त्वाचं, जावामध्ये एखाद्या व्हेरिएबलचा स्कोप हा ब्लॉक यूज करून डिक्लेअर केला जातो. ओके, आता ब्लॉक यूज करून म्हणजे काय? ब्लॉक म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादा ओपन कर्ली ब्रेसेस अँड क्लोजिंग कर्ली ब्रेसेस यूज करताय, दिस विल डिफाइंड ॲज अ ब्लॉक. दिस इज वन व्हॉट? दिस इज कॉल्ड ॲज अ ब्लॉक. आणि जावामध्ये तुम्ही एखादा व्हेरिएबल ज्या ब्लॉकमध्ये डिक्लेअर केलेला आहे त्या ब्लॉकमध्येच तो तुम्हाला ॲक्सेस होऊ शकतो. त्या ब्लॉकच्या बाहेर तो व्हेरिएबल तुम्हाला ॲक्सेस होणार नाही. ओके, सो यू कॅन से दॅट द स्कोप ऑफ द व्हेरिएबल और लाईफ टाईम ऑफ द व्हेरिएबल is defined in the Java by using the block, and the block can be written by using opening curly braces and the close curly braces. For example, see here, suppose I use int a is equal to 100 here. Okay, and I use system dot out dot print a. Okay, सो इथं काय केलं मी? ह्या ब्लॉकमध्ये तुमचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. आपल्या ब्लॉकमध्ये मेनच्या ब्लॉकमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि तिथं ॲक्सेस केला. ओके, सो इट विल वर्क फाईन. ओके, सो यू कॅन से दॅट हियर. ओके,
100. एखादा व्हेरिएबल याचा स्कोप कुठं असणार आहे, ह्या ब्लॉकमध्ये मी डिक्लेअर, व्हेरिएबल ए हा मी मेन मेथडच्या ब्लॉकमध्ये डिक्लेअर केलेला आहे, तो त्यामुळं त्या पूर्ण ब्लॉकमध्ये तो व्हेरिएबल तुम्हाला ॲक्सेसिबल असणार आहे. ओके, ह्या ब्लॉकच्या बाहेर तो व्हेरिएबल ॲक्सेस होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल हा ब्लॉक संपला आणि तुम्ही जर इथं हा कोड लिहिला तर व्हेरिएबल ए इज unknown here. Okay, so this statement generates an error. Okay, so see here, if I use that one, okay, so see here, you cannot access this variable here. Okay, so you can say that in Java the variable is defined inside the block. Okay, and the block is defined by using opening curly braces and closing curly braces. ज्या ब्लॉकमध्ये तो व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे तो तिथंच ॲक्सेस होईल. फॉर एक्झाम्पल एखादा व्हेरिएबल सपोज मेन मेथड आहे, इथं मी ॲक्सेस लिहिला, डिक्लेअर केला, इनिशियलाइज केला, तर तो त्याच ब्लॉकमध्ये ॲक्सेस होईल. त्या ब्लॉकच्या बाहेर तो व्हेरिएबल ॲक्सेस होणार नाही. ओके, बिकॉज इन जावा द स्कोप ऑफ द व्हेरिएबल इज डिफाइंड बाय द ब्लॉक. दॅट्स वाय द व्हेरिएबल विच इज written inside the block which will be accessed only in that block. Okay? The variable cannot be accessed outside the block. Java मध्ये व्हेरिएबल हा एका ब्लॉक मध्येच ॲक्सेस होऊ शकतो. ब्लॉक म्हणजे काय, ओपन कर्ली ब्रेसेस आणि क्लोज कर्ली ब्रेसेस विच डिफाइन्स वन ब्लॉक. जसं इथं बघितलं मेन मेथडची ओपन कर्ली ब्रेस आणि क्लोजिंग कर्ली ब्रेस हा एक ब्लॉक झाला. त्या ब्लॉकमध्ये जे काय व्हेरिएबल डिक्लेअर कराल तुम्ही ते तिथंच ॲक्सेस होतील. आउटसाइड द ब्लॉक ते ॲक्सेस होणार नाहीत. So see here, Java allows a variable to declare within any block. Okay, a block is begin with opening curly brace and ended by closing curly brace. Okay, so in Java, the scope is defined by using the block. Okay. Scope is defined by using the block. Okay. नवीन ब्लॉक स्टार्ट झाला, नवीन व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करू शकताय, तो त्याच ब्लॉकमध्ये ॲक्सेस होईल. स्कोप म्हणजे काय, तर तो तुमचा व्हेरिएबल कुठे ॲक्सेस होणार आहे तो त्याचा स्कोप राहील. इन जनरल इन जावा देर आर द टू मेजर स्कोप्स आर देअर विच इज डिफाइंड बाय द क्लास अँड दोज डिफाइंड बाय द मेथड. जे व्हेरिएबल मेथडमध्ये डिक्लेअर होणार आहेत त्याला तो मेथडमध्येच ॲक्सेस होणार आहे, आणि जे मेथडच्या बाहेर होणार आहेत परंतु क्लासमध्ये असणार आहेत त्यांचा ॲक्सेस, त्यांचा स्कोप हा त्या क्लासमध्ये ॲक्सेसिबल असणार आहे. So the scope defined by a method begins with its opening curly brace. However, if that method has a parameter, they too are included within the method scope. Okay? एखादा मेथड यूज करतोय, आपण लिहितोय त्यावेळी ते मेथड काही पॅरामीटर ॲक्सेप्ट करू शकते. okay? ते पॅरामीटर सुद्धा त्या स्कोपमध्ये कन्सिडर केले जातात. In general, no variable declared inside the scope are not visible to the code that is defined outside that scope. सिंपल थिंग आहे, सिंपल थिंग अशी आहे की जावामध्ये ओपनिंग कर्ली ब्रेस अँड क्लोजिंग कर्ली ब्रेस म्हणजे एक ब्लॉक म्हणून आपण डिफाईन करतो. जावामध्ये व्हेरिएबल कुठल्याही ब्लॉकमध्ये तुम्ही डिक्लेअर करू शकता. त्या व्हेरिएबलचा स्कोप हा फक्त त्या ब्लॉकमध्येच राहणार आहे. त्या ब्लॉकच्या बाहेर तो व्हेरिएबल ॲक्सेस होऊ शकत नाही. एखादा व्हेरिएबल हा त्या ब्लॉकमध्येच ॲक्सेस होतो. त्यामुळं तुम्ही म्हणू शकताय की व्हेरिएबलचा स्कोप जावामध्ये डिफाईन करण्यासाठी ब्लॉक यूज केला जातो. समजताय. जर एखादी ती मेथड काही पॅरामीटर ॲक्सेप्ट करत असेल तर ती त्या ब्लॉकच्या स्कोपमध्ये येते. The last point is that the scope can be nested. Each time you create a block of code, you are creating a new nested scope. When this occurs, the outer scope encloses the inner scope. This means that the object declared in the outer scope will be visible to the code within the inner scope. However, the reverse is not true. Okay, so see what this means. Okay. If you use or look at that program, okay, इथं तुम्हाला सगळा स्कोप समजेल. आता इथं व्हेरिएबल, दोन व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत, एक एक्स आणि दुसरा वाय. आता बघा, हा व्हेरिएबल डिक्लेअर केला इंटीजर एक्स.
तर ह्याचा स्कोप कुठं असणार आहे, हा मेन मेथडच्या ब्लॉकमध्ये डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळं जोपर्यंत ही मेन मेथड संपत नाही, हा कर्ली ब्रेसेस ओपन झालेला क्लोज होत नाही, तिथपर्यंत तो व्हेरिएबल ॲक्सेस केला जाऊ शकतो. आता लक्षात, याचा स्कोप कुठं असणार आहे, एक्स हा डिफाईन केलेला मेन मेथड स्टार्ट झाल्यानंतर, म्हणजे ओपनिंग कर्ली ब्रेस मेन मेथडची झाल्यानंतर डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळं मेन मेथड जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत त्याचा स्कोप असणार आहे. आणि हा ब्लॉक कुठला आहे, मेन मेथडचा ब्लॉक हा इथून ते इथंपर्यंत आहे. त्यामुळं तुम्ही म्हणू शकताय व्हेरिएबल एक्स हा कुठं ॲक्सेस होईल, त्या पूर्ण ब्लॉकमध्ये ॲक्सेस होईल. ब्लॉक म्हणजे काय, ओपनिंग कर्ली ब्रेस आणि त्याचा रिलेटेड क्लोजिंग कर्ली ब्रेस, त्यामुळे तो इथं ॲक्सेस होणार आहे. द वाईस वर्सा इज व्हॉट, इंटिजर वाय हा आपण कुठं डिफाईन केलेला, इफ लूपमध्ये, इफ ब्लॉकमध्ये यूज केलेला आहे. इफचा ब्लॉक कुठं आहे, इथून ते इथंपर्यंत आहे. त्यामुळे वाय कुठंपर्यंत माहिती असणार आहे, फक्त इफच्या ब्लॉकमध्ये वाय हा नोन असणार आहे. त्याच्या बाहेर वाय तुम्ही ॲक्सेस करू शकत नाही, कारण त्याचा स्कोप ह्या ब्लॉकच्या बाहेर अनॲक्सेसिबल असेल. आउट ऑफ स्कोप वायची व्हॅल्यू गेली असेल ह्या ब्लॉकच्या बाहेर. समजतंय, वाय is defined inside the if block, that's why it is only accessible in the if block. एकदा का ब्लॉक संपला तर y ॲक्सेस होणार नाही. ओके, सो इफ यू ट्राय दिस वन, ओके, सी हिअर, कमेंट काढली मी त्याची. तर इथं काय होईल, इथं एरर जनरेट होईल. स्कोप एरर जनरेट झालेला आहे, ज्या एररचं नाव काय आहे, कॅनॉट फाइंड सिम्बॉल वाय. ओके, हा जो आहे वाय हा कॅनॉट फाइंड सिम्बॉल म्हणते, कारण याचा स्कोप संपलेला आहे. कुठं, याचा स्कोप इथं संपलेला आहे. कारण वाय हा इफ ब्लॉकमध्ये डिक्लेअर केलेला आहे, त्यामुळे त्याचा स्कोप हा तिथंपर्यंतच असणार आहे. एकदा का तो ब्लॉक संपला तर वाय तुम्हाला ॲक्सेसिबल नसणार आहे. त्यामुळं तुमच्या कंपायलरला इथं जो वाय दिसतो, हा जो वाय दिसतो तो अननोन असणार आहे. सो यू कॅनॉट ॲक्सेस दॅट वन. सो टू थिंग्स आर देअर, ज्या ब्लॉकमध्ये तुम्ही जो व्हेरिएबल डिक्लेअर कराल तो तिथंच ॲक्सेस होईल. जसा बघितला आपण, एक्स हा पूर्ण ह्या मेथडमध्ये ॲक्सेस होणार आहे, परंतु वाय हा फक्त ह्या ब्लॉकमध्ये ॲक्सेस होणार आहे. कारण याचा स्कोप ज्या ब्लॉकनं ठरवलेला आहे तो ब्लॉक इथं संपतो, त्यामुळे तो ह्या ब्लॉकमध्ये ॲक्सेस होईल. वायचा स्कोप फक्त ह्या ब्लॉकमध्ये डिक्लेअर केलेला असेल, त्यामुळे तो ह्या ब्लॉकमध्ये फक्त ॲक्सेस होऊ शकतो, तो इथं ॲक्सेस होणार नाही. ओके, आता लास्ट पॉईंट काय बघितला आपण, द स्कोप्स कॅन बी नेस्टेड. नेस्टेड म्हणजे काय, एका स्कोपमध्ये दुसरा स्कोप तुम्ही लिहू शकताय. ओके, अशा वेळी त्याला इनर स्कोप आणि आउटर स्कोप म्हणतात. इथं काय केलेलं आहे, हा एक स्कोप आहे, ह्या ब्लॉकमध्ये आणखीन एक ब्लॉक मी डिफाईन केला. दॅट इज वेन यू डिक्लेअर द वन ब्लॉक इनसाइड द अनदर ब्लॉक, यू कॅन से दॅट द स्कोप कॅन बी नेस्टेड. ब्लॉक जसे नेस्टेड असतात, म्हणजेच काय, आपण स्कोप हा ब्लॉक यूज करून डिक्लेअर करतो, त्यामुळं जेव्हा ब्लॉक नेस्टेड असणार आहेत त्यावेळी स्कोपसुद्धा नेस्टेड असणार आहेत. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज अ इनर स्कोप अँड दिस इज कॉल्ड ॲज अ आउटर स्कोप. ओके, या ठिकाणी काय होईल, आउटर स्कोपमधला व्हेरिएबल एक्स हा इनर स्कोपमध्ये ॲक्सेसिबल राहील, परंतु इनर स्कोपमधला व्हेरिएबल हा आउटर स्कोपमध्ये ॲक्सेसिबल राहणार नाही. सो वेन यू डिक्लेअर द नेस्टेड स्कोप्स, ओके, आउटर स्कोपमधला व्हेरिएबल इनर स्कोपमध्ये ॲक्सेसिबल राहील, परंतु इनर स्कोपमधला व्हेरिएबल आउटर स्कोपमध्ये ॲक्सेसिबल राहणार नाही. जसं मी म्हटलं आता इथं, एक्स हा एक्समध्ये इफ लूपचा नेस्टेड ब्लॉक आहे. ओके, सो मेन मेथडचा ब्लॉक हा आउटर स्कोप झाला आणि इफ लूपचा ब्लॉक हा इनर स्कोप झाला. ओके, आउटर स्कोपमधला डिफाईन केलेला ब्लॉक, कारण ह्याची रेंज इथंपर्यंत आहे, त्यामुळे तो इनर स्कोपमध्ये ॲक्सेसिबल होईल, परंतु इनर स्कोपमध्ये डिक्लेअर केलेला जो व्हेरिएबल आहे त्याची रेंज इथंपर्यंत असल्यामुळं तो आउटर स्कोपमध्ये ॲक्सेसिबल होणार नाही. ओके, त्यामुळं जर आपण इथं बघितलं, एक्स आउटर स्कोपमध्ये डिफाईन केला आहे, परंतु तो इनर स्कोपमध्ये ॲक्सेसिबल झालेला आहे. ओके, परंतु वाय हा इनर स्कोपमध्ये डिफाईन केला आहे, त्याचा स्कोप हा
इनर स्कोपमध्ये संपतो, त्यामुळे तो आउटर स्कोपला ॲक्सेसिबल राहणार नाही. सो इफ आय यूज द कमेंट हिअर, ओके, युअर प्रोग्राम इज ॲब्सोल्युटली फाईन. फॉर एक्झाम्पल जावा सी स्कोप, to save that program. जोपर्यंत सेव्ह करत नाही तोपर्यंत रिकम्पाइलला ते चेंजेस घेणार नाही. सो हिअर एक्स अँड वाय 10 and 20 आणि परत एक्स इथं 40 झालेला आहे. एक्स 10 आहे, जर एक्स 10 असेल तर वाय 20 असाइन केलेला आहे. सो एक्स अँड वाय इज वॉट 10 and 20 आणि परत एक्स रिइनिशलाइज केलेला आहे y into 2, that is 20 into 2, 40. तो 40 इथं शो केलेला आहे. Okay. So point is that in the Java you can declare the variable, okay, by using data type, variable name and the value. Okay. Scope and lifetime of that variable is nothing but what, तो व्हेरिएबल तुमच्या प्रोग्राममध्ये कुठं कुठं ॲक्सेस होणार आहे म्हणजे त्या व्हेरिएबलचा स्कोप. जावामध्ये स्कोप डिफाईन करण्यासाठी ब्लॉक यूज केले जातात. ब्लॉक म्हणजे ओपन कर्ली ब्रेस आणि क्लोज कर्ली ब्रेस. एखादा व्हेरिएबल तुम्ही एखाद्या ब्लॉकमध्ये लिहिला, ओके, तर तो ब्लॉक जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत तो व्हेरिएबल ॲक्सेस होऊ शकतो. त्या ब्लॉकच्या बाहेर तुमचा व्हेरिएबल ॲक्सेस होणार नाही. तुमचे ब्लॉक हे नेस्टेड असू शकतात, म्हणजेच व्हेरिएबलचे स्कोप हे नेस्टेड असू शकतात. जेव्हा ब्लॉक नेस्टेड असतात तेव्हा स्कोप नेस्टेड असतात. त्यावेळी आउटर ब्लॉकमधला व्हेरिएबल हा इनर ब्लॉकमध्ये ॲक्सेस होऊ शकतो, परंतु इनर ब्लॉकमधला व्हेरिएबल हा आउटर ब्लॉकला ॲक्सेसिबल होणार नाही, कारण त्याचा स्कोप इनर ब्लॉकमध्ये संपलेला असणार आहे. आउटर ब्लॉकचा स्कोप हा इनर ब्लॉक कंटेन करतं, त्यामुळे तो इनर ब्लॉकमध्ये सुद्धा ॲक्सेसिबल राहील. सो दिस इज ऑल अबाउट the variable and its scope. Okay, so I hope that you can understand that one. Okay, simply keep in mind that Java मध्ये ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर करत नाही आपण. okay, ज्या ब्लॉकमध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे तिथंच फक्त तो ॲक्सेसिबल राहणार आहे. सिम्पल थिंग. ओके, थँक्यू व्हेरी मच.